कुठलंही शुभ कार्य करत असताना पूजा ही फार महत्वाची असते. अध्यक्ष पूजा करत असताना तुम्ही पाहू शकता. हॅलो गाईज, आमचं काम संपलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे लाईनीला टिळक रोडला. 12 वाजता शाहून बंद झाला. आता लाईनीला जाऊन थांबायचं आणि पहाटे 6 वाजता रात्रीचे 2 वाजलेत. आम्ही जेवण करायचं 2:30 वाजले रे. सॉरी 2:30. हा
फायनली काम संपलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता गणपतीचं ही बॅकग्राऊंड सर्व निघालेलं आहे. गणेश मूर्ती थोडासा पाऊस येतो आहे त्यामुळे झाकून ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपले कार्यकर्ते सगळं पोरं हे मटेरियल सर्व अनलोड करत आहेत. हे पाहू शकता शार्पी लाईट्स त्यानंतर LED वॉल वगैरे सर्व काढत आहेत. थोडीशी आत्ता पावसाची रिमझिम चालू झालेली आहे. बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि नवनीत मित्रमंडळ ट्रस्ट सर्व कार्यकर्ते इथं झटत आहेत. या मंडळाचं विशेष असं की सर्व बॅकग्राऊंड ह्या सगळ्या गोष्टी हे स्वतःच बनवत असतात आणि परत मग गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की परत सर्व कार्यकर्ते मिळून हे सर्व मटेरियल काढून घेऊन त्यांचं जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये नेऊन ठेवत असतात. हे पाहू शकतो. आपल्या कार्यकर्त्यांचं डिस्कशन चालू आहे. पाहू शकतो. बिल्कुल चुप. हिम्मत कैसे हो तेरी मुंह खोलने. पाहू शकतो. इकडे LED वॉलची गाडी आलेली आहे. अध्यक्ष साहेब. ओ अध्यक्ष साहेब नमस्कार. पाहू शकता अध्यक्षासहित सर्व मंडळाचे कार्यकर्ते झटत आहेत. खूप कमी ठिकाणी अशा गोष्टी पाहायला मिळतात. बाप्पांचं विसर्जन झालं किंवा इव्हेंट संपला की बऱ्याचशा मंडळामधले सर्व कार्यकर्ते हे गायब होतात. पण ह्या मंडळामध्ये ही एक गोष्ट पाहायला मिळाली आणि कौतुक वाटलं. ठेवली जाते आहे गाडीमध्ये आणि इथून परत मग त्यांचं जे मंडळ आहे त्या ठिकाणी ते घेऊन जातील आणि बाप्पांची जी पुनराकृती जी मूर्ती होती छोटीशी ती मूर्ती विसर्जित केली गेली आणि ही जी मूर्ती आहे ती दरवर्षी परत त्यांच्या गणेश मंडळामध्ये दर्शनासाठी म्हणून ठेवली जाते. तुम्ही पाहू शकता सर्वच कार्यकर्ते आहेत. अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. कोकलेनगरचा गणपती विसर्जनाचा हा जो रोड शो होता तो फायनली या ठिकाणी संपलेला आहे आणि आपलेही कार्यकर्ते तुम्ही पाहू शकता गाडीमध्ये मटेरियल लोड करत आहे.
अखिल गुंडाचा गणपती म्हणून गणपती येतो आहे आणि आरतीचं मटेरियल दिसत आहे. काही गणपती परतीच्या वाटेला लागलेले आहेत, काही गणेश मंडळ परतीच्या वाटेला लागलेले आहेत. तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा, देखेंगी तेरी राहें. गाडी आता लोड होती आहे. सैदची आणि तरबेजची जिद्दोजहद चालू आहे. इकडं ओंकारचा बोल वचन आहे गाडी कशी लावायची त्याबद्दलचं, आणि सगळ्यांचे सिनियर अजय यांचं डायरेक्शन चालूच असतं. आज आणि काल 2 डीजे प्ले करण्यासाठी होते. हा आहे RD, पुण्याचा गोखलेनगरचा ढाण्यावाग हा एक प्ले करण्यासाठी होता, आणि दुसरा आपला लातूरचा शुभम. दोघांनी खूप सुंदर असा इव्हेंट पार पाडला. पोरं मटेरियल लोड करत आहेत, तुम्ही पाहू शकता. मंडळाचे कार्यक्रमांचा नाश्ता वगैरे चालू आहे. काय खात आहे? आमच्याकडे ते एक मीम अशी व्हायरल झाली, रस प्यायला ये म्हणलं बाय. आता तुमच्याकडे ये म्हणलं बाय. येस. आणि ये रस प्यायला. रस प्यायला ये म्हणलं माय. येस येस येस. डीजे रोहित भाऊ, डीजे रोहित भाऊ, डीजे रोहित. RD का रोहित? RD म्हणजे आम्ही रोहित म्हणतो त्याला. ओके. बाहेर RD म्हणतो. अच्छा. आमच्याकडे रोहित येतो. सर्वजण खूप टायर्ड दिसत आहेत, खूप थकलेले आहेत. बाप्पांचं विसर्जन झालंय आणि बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर सर्वांना अल्पोपहार म्हणून वडापाव देतात. काकाही खूप मन लावून वडापाव खात आहेत, तुम्ही बघू शकता. त्यांना तिखट लागलेलं आहे तरीही ते वडापाव खात आहेत. कैसा लगा मेरा मजाक? गाडीमध्ये पेस्ट लोड करायचंय. बरोबर डिझेल टाकलं. आता आम्ही वापरला थेट. खूप त्रास सहन केला ना पण पाठीमागं सगळं दुखतंय. काय कुठे कुठे हात कुठे लावले? आपण नंतर लातूरला गेला. नमस्कार, आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:41.
पुण्याचा शो सक्सेसफुली पार पडलेला आहे आणि आता आपण लातूरकडे निघालो आहोत. टेंभुर्णीच्या थोडंसं अलीकडल्या साईडला चहा पिण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत आणि ह्या पोरांच्या मस्ती ह्याच्या पद्धतीने चालू आहे, तुम्ही पाहू शकता. आमच्या झहीरची झोप झालेली आहे. येतानाही झोपलेलाच होता आणि जातानाही झोपतोच आहे. हा आमचा झोपेराम आहे. ओंकार ही आत्ता उठलेला आहे. सर झोप झाली का? काही बोलावयाचे आहे का? झालं का? दादा चहा आहे का? कोण आहे का? चहा आहे. चहा द्या. What a busy day. आजचा सीन असा झाला की पहाटे 3 वाजता लाईनीला गणपती लागला. सिटकी 3 वाजता लाईनीला लागला आणि तिथेच थोडंसं कस्टमरनी व्हेज बिर्याणी बनवलेली होती. व्हेज बिर्याणी खाल्ली आणि थोडंसं आराम केला. पहाटे 6 वाजता भोंग्याचा आवाज आला आणि परत मग 6 वाजता लगेच असं उठून साऊंड चालू करावा लागला. आज आंघोळ नाहीये, ब्रश केला, अवतार इतका बेकार झालेला आहे, हालत इतकी खराब आहे विचारू नका. त्यानंतर तर चतुर्थीचा उपवास घडल्यासारखा घडला. आज सकाळपासून पोटामध्ये काही अन्न नव्हतं. 4 वाजता सेटअप गाडीमध्ये लोड केल्यानंतर परत मग क्लायंटसोबतच जेवण झालं आणि आता निघालो आहोत लातूरला. टेंभुर्णीच्या अलीकडे आमच्या शुभमला झोप येत होती म्हणून चहा पिण्यासाठी म्हणून थांबलो आणि चहासोबत थोडंच पोरांचं काय चालायचं ते चहा आणि हा बालाजीचा पंजाबी तडका. सो फायनली लातूरला मी पोहोचलो आहोत. पहाटेचे 2:45 झालेले आहेत. पुण्याचा शो पूर्ण करून 2:45 वाजता आता पोहोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता गोडांमधलं मटेरियल थोडंसं बाहेर काढता आहे. खूप थकलो होतो. 2-3 दिवस झाले झोप नव्हती, त्याच्यामुळे रोडवरती येत असतानाचा व्हिडिओ करू शकलो नाही, ब्लॉग करू शकलो नाही. पुन्हा भेटूयात एका नवीन पुऱ्या करकरीत अशा ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. थँक्यू.